मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार। आगामी वर्षात 25 लाख लखपती दीदी तयार करणार। लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद। फडणवीसांची सभागृहात घोषणा। मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पात अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर। शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्यांना लाभ। परकीय गुंतवणुकीसाठी सरकारचा मोठा निर्णय। प्रत्येक जिल्ह्यात एमएसएमई केंद्र उभारणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। कर्ज काढून फटाके फोडल्यासारखा अर्थसंकल्प। उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर टीका, तर शेतकऱ्यांसाठी फसवा अर्थसंकल्प असल्याचाही आरोप। आठ दिवसांपूर्वी विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा दावा। प्रस्ताव देऊन सुद्धा समोरून उत्तर न आल्याचा गौप्यस्फोट। विमान अपघात प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ। रोहित पवारांचा सीआयडीवर गंभीर आरोप। एआयबीच्या अंतिम रिपोर्टची मागणी करत असल्याचा दावा। मुंबई गोवा महामार्गावर टोल भरावा लागणार। आठवडाभरात अधिसूचना जारी होणार। 13 वर्षांपासून रखडलेल्या हायवेचं काम पूर्ण होण्याआधीच टोल वसुली। इस्रायलकडून इराणचे तेहरानमधील बंकर उद्ध्वस्त। इस्रायलच्या 50 विमानांकडून जोरदार हल्ला। इस्रायल सैन्याकडून हल्ल्याचा व्हिडिओ जारी। भारताला रशियाकडून तेल खरेदीस अमेरिकेची परवानगी। अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाकडून 30 दिवसांची सवलत, तर परवानगी गुलामांना दिली जाते। संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात। घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य द्या। केंद्र सरकारच्या पेट्रोलियम कंपन्यांना सूचना। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारचे महत्त्वपूर्ण निर्देश।